रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिरात व मंदिरावर लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला। या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने आणि ही सजावट पाहून दर्शनासाठी आलेले भाविक मनोमनी धन्यता मानत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सजावट ही श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे राहणार बीड यांच्या मार्फत करण्यात आली आहे। सजावटीसाठी सुमारे 1500 ते 2000 किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुलं वापरण्यात आली आहेत। कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनियम, जिप्स, सायकस, गुलछडी इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तिभावाने उजळून निघालाय। मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी, सोळखांबी परिसर, रुक्मिणी मातेचं मंदिर तसेच प्रवेशद्वार या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आलं आहे। पारंपरिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे। या सजावटीचं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेचा सुगंधित वातावरण निर्मिती झाली आहे, अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी दीपावली आणि लक्ष्मी पूजनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करण्यात आलं आहे। भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यात येणार आहे। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।